आपण काल डिस्कशन करत होतो ट्रान्सक्रिप्शन बद्दल, राईट? तर हे बघा, बॅक्टेरियाबद्दल जेव्हा आपण डिस्कशन करतो त्यावेळेस बॅक्टेरियाला तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की बॅक्टेरियाच्या सेलमध्ये डी एन एपासून जो आर एन ए बनतो ना, तो ऑलरेडी रेडीमेड ॲक्टिव्ह डी एन ए असतो. त्याला आपण एम आर एन ए म्हणतो. ठीक आहे. आणि सेकंड काय आहे, बॅक्टेरियामध्ये आपण पाहतो ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन हे एकाच कंपार्टमेंटमध्ये होत असतं. जर तुम्हाला सपोज जर असं असर्शन आलं की इन बॅक्टेरिया ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन टेक्स प्लेस इन सेम कंपार्टमेंट अँड रिझन आलं बिकॉज देर इज नो सेपरेशन ऑफ सायटोसोल अँड न्यूक्लियस इन बॅक्टेरिया. So now you tell me, assertion is correct, reason is correct explanation of assertion, or assertion is incorrect, reason is not explanation. What is the answer? Can you tell me? Both are correct and reason is the nahi. Reason is the correct explanation of assertion. येस, व्हेरी गुड. सो वेन यू आर रीडिंग ना, अशा पद्धतीने रीडिंग करा जेणेकरून तिथल्या तिथंच कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. ठीक आहे. हा तिथे बघा हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलं. यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहे का? इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की बॅक्टेरियामध्ये एक वन मॅन आर्मी, ध्यानात ठेवा. बॅक्टेरियामध्ये आर एन ए पॉलिमरेज एक मात्र असा आहे की जो इनिशिएशन पण करू शकतो, इलॉंगेशन पण करू शकतो, टर्मिनेशन पण करू शकतो. केव्हा? हे बघा, आर एन ए पॉलिमरेज डिझाईन्ड आहे फॉर इलॉंगेशन. आर एन ए पॉलिमरेज डिझाईन्ड आहे. तो डी एन ए जो आहे, डी एन एचा हेलिक्स त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी डिझाईन्ड येतो. तो त्याच्या पद्धतीने ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट पण करू शकतो, हायड्रोजन बॉन्ड ब्रेक पण करू शकतो, इलॉंगेशन पण करू शकतो, आणि तो इनिशिएशन पण करू शकतो, टर्मिनेशन पण करू शकतो. केव्हा? जेव्हा त्याच्यासोबत इनिशिएशन फॅक्टर आणि टर्मिनेशन फॅक्टर येतील. मला सांग बरं गौरी, इनिशिएशन फॅक्टर कोणता आहे तुझं, सांग बरं. Sigma factor, येस, आणि टर्मिनेशन फॅक्टर. rho factor. येस, व्हेरी गुड. हा तिथं आपण पाहतो एन सी आर टीमध्ये असं सांगितलंय की आपल्याला जेव्हा युकॅरियोटिक मध्ये जेव्हा ट्रान्सक्रिप्शन करायचं असतं ना, त्यावेळेस आपल्याकडे दोन प्रॉब्लेम्स अराईज होतात. हे बघा बरं का, आपण एन सी आर टीची लाईन बाय लाईन आपण स्टडी करतोय. आता सद्यस्थितीमध्ये तुम्हाला नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये मी दाखवतोय, बट वेन यू विल रीड एन सी आर टी तुम्ही म्हणणार वा 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 सर, ॲज इट इज एन सी आर टीच्या लाईन्स होत्या. ठीक आहे. तर आता बघा, फर्स्ट कॉम्प्लेक्सिटी काय आहे? फर्स्ट कॉम्प्लेक्सिटी अशी आहे की आपल्याला वेगवेगळे आर एन ए पॉलिमरेज लागतात वेगवेगळे आर एन ए बनवण्यासाठी. तसं बॅक्टेरियामध्ये नव्हतं. बॅक्टेरियामध्ये एकच आर एन ए पॉलिमरेज, तो टी आर एन ए पण बनवू शकतोय, आर आर एन ए पण बनवू शकतोय, एम आर एन ए पण बनवू शकतोय. बट when we talk of eukaryotic cell, at that time we require RNA polymerase first, RNA polymerase second, RNA polymerase third. Okay, let's revise fast. ठीक आहे. मला सांगा तुम्ही, DNA पॉलिमरेज फर्स्ट काय काय बनवू शकतो सांगा बरं. पहिली गोष्ट युकॅरियोटिकची वाद चाललेली आहे. युकॅरियोटिक, आणि आपल्याला माहिती आहे युकॅरियोटिकमध्ये एटीएस टाईप ऑफ रायबोझोम असतो. आणि एटीएस टाईप ऑफ रायबोझोममध्ये काय असतात? एटीएस टाईप ऑफ रायबोझोम जर आपल्याला बनवायचं असेल तर 5S आर आर एन ए, 28S आर आर एन ए, त्याच्यानंतर 18S आर आर एन ए. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे की 5.8S आर आर एन ए. सो वी रिक्वायर दिस काइंड ऑफ आर आर एन ए. तर मला सांगा तुम्ही, आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट जो आहे तो कोणते आर आर एन ए बनवतो? कोणी सांगू शकतंय? येस, एन सी आय टी समोर असेल तर पाहून सांगा. 28 sRNA, 18 sRNA, and 5.8 sRNA. येस, व्हेरी गुड. त्याच्यानंतर मला सांग, आर एन ए पॉलिमरेज थर्ड, कारण एन सी आर टीमध्ये थर्ड अगोदर येतले. आर एन ए पॉलिमरेज थर्ड काय काय सिंथेसिस करतो सांग बरं. टी आर एन ए अँड, RNA, 5S rRNA, and snRNA. येस, व्हेरी गुड. अँड डी एन ए पॉलिमरेज सेकंड. hnRNA and mRNA. व्हेरी गुड. मग आपण इथं पाहू शकतो की एन सी आर टीचे चार पाच लाईन्स आपण इथूनच क्लिअर केल्या. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे, युकॅरियोटिकच्या ज्या जीन्स असतात ना, त्या मोस्टली स्प्लिट जीन असतात. हेन्स वी रिक हेन्स देर इज रिक्वायरमेंट ऑफ स्प्लायसिंग. ना व्हॉट डू यू मीन बाय स्प्लिट जीन? आय विल टेल यू. इथे बघा, तुमच्याकडे मी काय केलं, एक सेल दाखवली, सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस दाखवला, न्यूक्लियसच्या आतमध्ये मी डी एन ए
आणि फॉर एक्झाम्पल लेट डिस्कस दॅट आपली ही जीन आहे, ठीक आहे. आता आपण काय करतो, ट्रान्सक्रिप्शन करतो. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, डीएनए पासून आपण काय बनवतो, आर एन ए बनवतो. पण या ठिकाणी जो आर एन ए बनणार आहे ना तुमचा, या ठिकाणी जो आर एन ए बनतो ना तुमचा, तो बनतो सगळ्यात अगोदर एच एन आर एन ए. लक्षात घ्या रे, सगळ्यात अगोदर कोणता बनतो तो, एच एन आर एन ए बनतो. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ एच एन आर एन ए, हेट्रोजिनस न्यूक्लिअर आर एन ए. कोणता आर एन ए, हेट्रोजिनस न्यूक्लिअर आर एन ए. आता हा जो हेट्रोजिनस न्यूक्लिअर आर एन ए असतो ना, याच्यात प्रॉब्लेम काय, याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की हा जो कामाचा पार्ट आहे, हा जो कामाचा पार्ट आहे, तो बिनकामाच्या पार्ट सोबत जोडलेला आहे. हा जो कामाचा पार्ट आहे तो बिनकामाच्या पार्ट सोबत जोडलेला आहे. कामाच्या पार्टला आपण म्हणतो बाळांनो एक्सॉन. उलटा नाही करायचं रे. कामाच्या पार्टला आपण म्हणणार एक्सॉन. एक्सॉन, एक्स 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 म्हणजे कडीकडीचा, कडीकडीचा. इंट्रॉन, इंट्रॉन, इंट्रॉन आपल्याला काढायचा असतोय, इंट्रॉन आपल्याला काढायचा असतोय मधला, ठीक आहे. मग इंट्रॉन काढण्याच्या प्रोसेसलाच आपण म्हणतो बाळांनो स्प्लायसिंग. इंट्रॉन काढण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो बाळांनो, स्प्लायसिंग म्हणतो. इंट्रॉन काढल्या, इंट्रॉन काढल्यानंतर जो आर एन ए बनतो त्याला म्हटलं तर एम एन आर एन ए, or it is also called as fully, ऐका रे, NCERT ची लाईन, it is also called as fully processed HNRNA, or it is also called as fully processed HNRNA. सो नाव यू सी की ही जी जीन आहे ना, जीन, ही जी जीन आहे ना, जीन, दिस जीन इज स्प्लिट जीन. दिस जीन इज स्प्लिट जीन बिकॉज दिस जीन हॅज, बिकॉज दिस जीन हॅज समथिंग कामाचा पार्ट, समथिंग कामाचा पार्ट, and something बिनकामाचा part. Gene also has something कामाचा part, something बिनकामाचा part. Because of that, HNRNA is formed. And to rectify HNRNA, आपल्याला स्प्लायसिंग करावं लागते आणि नंतर आपला mRNA बनतो प्रॉपरली. मला सांगा, मी तुम्हाला प्रश्न विचारतो आता. तुम्हाला ह्या डायग्राममधून एक गोष्ट तर दिसू राहिली इथं. मला सांगा, स्प्लायसिंग न्यूक्लियसच्या आतमध्ये होती की न्यूक्लियसच्या बाहेर होती? बोला, उत्तर द्या. कुठे होती? न्यूक्लियसच्या आतमध्ये. येस, व्हेरी गुड. हा एक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कळलं. आता बघा, आपण काय करू ना, आपण आता ह्या ज्या 5-10 मिनिट आहे आपल्याकडे, त्या 5-10 मिनिटामध्ये आपण सगळ्यात अगोदर हे डिस्कशन करणार आहे की स्प्लायसिंग करायची कशी करायची. हाऊ वी कॅन डू स्प्लायसिंग इन युकॅरियोटिक सेल. मग हे जर झालं ना आपलं, हा पॉईंट जसा क्लिअर झाला, आपण लगेच फर्स्ट ऑफ ऑल आपण NCERT रीडिंग करू. सगळ्या गोष्टी परत क्लिअर करू. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण प्रश्न आपण काय करू, क्लिअर करू. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो की स्प्लिट जीन. स्प्लिट जीन ही जी कन्सेप्ट आहे ना बाळांनो, ही 2 सायंटिस्टनी डिस्कवर केली होती, शार्प अँड रॉबर्ट. हे बघा, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं नाही. पण हे नक्कीच ध्यानात ठेवायचं की स्प्लिट जीन जी आहे ती फक्त आणि फक्त तुम्हाला युकॅरियोट्समध्येच पाहायला भेटते. प्रोकॅरियोटिकमध्ये ही जीन, स्प्लिट जीन तुम्हाला पाहायला भेटत नाही. याचा अर्थ मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की प्रोकॅरियोटिकमध्ये स्प्लायसिंगची गरज आहे की नाही, मला सांगा बरं. प्रोकॅरियोटिकमध्ये स्प्लायसिंगची गरज आहे का? येस, नीड आहे का हो स्प्लायसिंगची? हो. नाही. का नाही? कारण की प्रोकॅरियोटिकमध्ये स्प्लिट जीन नाही. असर्शन, रिझन. ठीक आहे. आता इथे बघा, फाउंड ओनली इन युकॅरियोट्स. यू हॅव टू रिमेंबर दिस. ठीक आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला DNA दाखवला. DNA ऑफकोर्स इज डबल स्टँडर्ड 5' 3' 3' 5'. ह्या DNA मध्ये तुम्ही पाहू शकता, फंक्शनल पार्ट इज देअर, फंक्शनल पार्ट इज अँड द नॉन फंक्शनल पार्ट इज देअर. ठीक आहे. द फंक्शनल पार्ट इज कॉल्ड एज एक्सॉन अँड नॉन फंक्शनल पार्ट इज कॉल्ड एज इंट्रॉन. हे बघा, डीएनएच्या पार्टला पण एक्झॉन म्हणतात, mRNAच्या HNRNAच्या पार्टला पण तुम्ही एक्झॉन एक्झॉन म्हणतात. मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा फंक्शनल पार्ट ऑफ DNA is separated by non-functional part of DNA, then such kind of gene is called a split gene. जेव्हा याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन होती बाळांनो, त्यावेळेस तुम्ही पाहू शकता जो HNRNA तयार होतो. HNRNA का बरं? हेट्रो आहे ना तो, कारण एक्झॉन एक्झॉन कामाचा आहे, इंट्रॉन बिन कामाचा आहे. इंट्रॉनलाच आपण काय म्हणतो, इंटरव्हेनिंग सिक्वेन्स असं म्हणतो. नाव मला सांगा, हा जो तुमचा HNRNA आहे, हा जो तुमचा HNRNA आहे, हे बघा, मी काही फास्ट वगैरे जात नाही, मी काही फास्ट वगैरे जात नाही. तर तुम्हाला जर वाटतंय की मी जर फास्ट चाललो तर मला तुम्ही सांगा प्लीज की सर तुम्ही थोडेसे फास्ट होत आहे. सो आय एम नॉट ट्राईंग टू गो फास्ट, आय एम जस्ट ट्राईंग सो दॅट आय कॅन एक्सप्लेन मोर अँड मोर. ओके. मला सांगा, whether my speed is okay, or should I slow down my tuning, or should I slow down my pronunciation? You can tell me. Yes, is it okay or
what I should do. Yes, Tejol, Gauri. सर आशाच्यात समजतंय तर म्हणा समजतंय. सर समजतंय आम्हाला. येस. समजतंय सर. ओके ओके. ठीक आहे. तर आता बघा, HNRNA जो आहे याच्यावरती आपल्याला प्रोसेसिंग करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे NCERT मध्ये लाईन दिलेली आहे एक, प्रोसेसिंग ऑफ HNRNA. ठीक आहे. तर आता प्रोसेसिंग करायची तर काय करावं लागेल? सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल? इंट्रॉनला रिमूव्ह करावं लागेल. इंट्रॉन बिनकामाचा पार्ट आहे. सो रिमूव्हल ऑफ इंट्रॉन इज कॉल्ड एज स्प्लायसिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागणार आहे? HNRNA मध्ये काइंड ऑफ स्प्लायसिंग करावं लागेल. ठीक आहे. त्यावेळेस काय होईल? तुमचा HNRNA कन्व्हर्जन कशात होईल? mRNA मध्ये होईल. दोन गोष्टी तुम्हाला HNRNA ध्यानात ठेवायच्या आहेत. दोन गोष्टी HNRNA तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. HNRNA दोन गोष्टी ध्यानात ठेवा. पहिली गोष्ट अशी आहे की HNRNA जो असतो अनस्टेबल असतो. अनस्टेबल का? कारण की असं पाहण्यात आलेलं आहे, ज्या क्षणी mRNA बनतो ना किंवा HNRNA बनतो ना, त्याच्यावरती धडाधड धडाधड सगळे तुटून पडतात तोडण्यासाठी. तुटून पडतात तोडण्यासाठी, तुटून पडतात तोडण्यासाठी, तोडण्यासाठी. तोडेल कोण? तोडेल कोण? DNA ला कोण तोडेल? RNA ला कोण तोडेल? न्यूक्लियस तोडेल, न्यूक्लियस तोडेल. तुटून पडणार तोडण्यासाठी. तर एक्झोन्यूक्लियस सारखे जे काही एन्झाईम्स असतात ना, ते काय करतात? डायरेक्टली RNA वरती अटॅक करतात, HNRNA वरती. तोडण्याच्या मागे, तोडण्याच्या मागे एक्झोन्यूक्लियस. त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर पहिली कन्सेप्ट ध्यानात ठेवा, HNRNA इज अनस्टेबल. सेकंड, HNRNA कंटेन्स इंट्रॉन. So therefore, what we have to do? We have to do processing of HNRNA. आपल्याला काय करावं लागेल? याच्यावरती प्रोसेसिंग करावं लागेल. प्रोसेसिंग करावं लागेल आपल्याला. HNRNA ची काय करावं लागेल आपल्याला? प्रोसेसिंग करावी लागेल. प्रोसेसिंगमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागेल? जो अनस्टेबल जो आपला HNRNA आहे त्याला आपण स्टॅबिलायझेशन करू, स्टेबल करू. सेकंड, इंट्रॉन आहे, इंट्रॉनला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करू? स्प्लायसिंग करू. येस. मला सांगा गौरी तेजोल, तुम्हाला प्रॉब्लेम्स कळले HNRNA चे? HNRNA चे काय दोन प्रॉब्लेम्स आहे सांगा बरं मला. येस. व्हॉट आर द टू प्रॉब्लेम्स ऑफ HNRNA? It is unstable and contain intron. ओके. मग आपल्याला काय करावं लागेल बरं त्यासाठी? अनस्टेबल असेल तर काय करावं लागेल? Stabilization. हां. आणि इंट्रॉन असेल तर आपल्याला काय करावं लागेल? रिमूव्ह करावं लागेल. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? Splicing. हां. आता आहे ना, हे बघ, स्टॅबिलायझेशन करण्यासाठी ना आपल्याकडे दोन गोष्टी आहे. स्टॅबिलायझेशन करण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी आहे. त्या काय आहे ते मी तुम्हाला लगेच दाखवणार. ठीक आहे. सो नाऊ लेट्स मूव्ह स्लोली स्लोली फॉर फर्स्ट ऑफ ऑल स्टॅबिलायझेशन, देन लेट्स मूव्ह फॉर स्प्लायसिंग. आफ्टर डुईंग दिस टू थिंग्स आपण NCERT रीडिंग करणार. ठीक आहे. आपण NCERT रीडिंग करणार. ठीक आहे. आता पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही एकदा समजून घ्या की जो HNRNA बनतो, त्या HNRNA ला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट म्हणतो. अरे ऑब्वियसली ना रे बाळांनो, DNA पासून जो ट्रान्सक्रिप्ट होऊन जो फर्स्ट जे काही बनलं त्याला आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्टच म्हणणार ना. येस ऑर नो? नंतर प्रोसेसिंग झाली ना, प्रोसेसिंग फुल्ली प्रोसेसिंग म्हणजे स्टॅबिलायझेशन झालं, स्प्लायसिंग झाली. मग नंतर HNRNA पासून काय बनणार? mRNA. त्याला आपण सेकंडरी ट्रान्सक्रिप्ट म्हणू. त्याला आपण सेकंडरी ट्रान्सक्रिप्ट म्हणू. ठीक आहे. आता इथे बघा. तुम्ही इथं पाहू शकताय, की अगोदर तुमचा जो HNRNA होता, HNRNA HNRNA जो होता, त्या HNRNAचे तुम्ही पाहू शकता 5' एंडला तुम्ही पाहू शकता इथं 7 मिथाइल ग्वानिन, शुगर, फॉस्फेट, डबल फॉस्फेट, ट्रिपल फॉस्फेट. आणि तुम्हाला माहिती आहे ग्वानाइन प्लस शुगर, गॉनोसाइन आणि गॉनोसाइन प्लस 3 फॉस्फेट, गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट आणि 7 मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. अरे तुम्हाला कळतंय की इथं 5' एंडला आपण काय ऍड केलंय? कोणता ग्रुप ऍड केला सांग बरं गौरी? कोणता ग्रुप ऍड केला 5' एंडला? येस. विच ग्रुप विल? 7-methyl. 7 मिथाइल गॉनोसाइन ट्रायफॉस्फेट. येस. आता आपण काय सांगितलं? स्टॅबिलायझेशन करायचं. का स्टॅबिलायझेशन करायचं? 5' एंडला, 3' एंडला एक्झोन्यूक्लियस येतील
आणि ते कट करतील. जेव्हा एक्सो न्यूक्लियस येतो आणि पाहतो, अरे अरे अरे, असं कोणतं आहे? गॉनोसाईन ट्रायफॉस्फेट आम्हाला माहिती, पण 7 मिथाइल गॉनोसाईन ट्रायफॉस्फेट, दिस इज समथिंग डिफरंट केस. सो दिस डिफरंट केस वी कॅन नॉट हँडल. जसं कधी कधी एखाद्या वेळेस पोलीस येतो ना, पोलीस पोलीस चोराच्या मागं लागतो, चोराच्या मागं. हं? आणि चोर काय करतो, अशी टोपी घालतो, अशी टोपी टोपी, अशी टोपी, आणि एकदम मस्त असं जागेवर उभा राहतो. कुठं पळत नाही, इकडे तिकडे पळत नाही. पण पोलीस त्याला आयडेंटिफाय नाही करू शकत, का? कारण त्याने टोपी घातली, पोलिसाला टोपी घालायला लावली. असं आहे. सो दिस टोपी घालण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो कॅपिंग. बोला काय म्हणायचं? टोपी घालण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, बोला. कॅपिंग. 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 येस, व्हेरी गुड. आता याला आपण काय म्हणतो बघा, 7 मिथाइल गॉनोसाईन ट्रायफॉस्फेट हा एक अनयुज्युअल न्यूक्लिओटाइड आहे, आणि ते एका स्पेशल एन्झाईमद्वारे ऍड करण्यात येतं. त्याला म्हटलं तर ग्वानाईल ट्रान्सफरेज. ह्या एन्झाईमच्या मदतीने HNRNA सोबत हा एन्झाईम जॉईन केला जातो. ठीक आहे. आता इथं तुम्ही पाहू शकताय, थ्री डॅश एंडला तुम्ही पाहू शकताय लावलाय. अरे ए असं लावलंय की ची टेलच लागली. जेव्हा ए ची टेल लावली जाते, त्याला म्हटलं जातं टेलिंग. काय म्हटलं जातं? बोला, काय म्हटलं जातं? टेलिंग. टेलिंग. मग मला सांगा, 5 डॅश एंडला तुम्ही टेलिंग करता की कॅपिंग करता, आणि 3 डॅश एंडला तुम्ही टेलिंग करता की कॅपिंग करता? बोला. 5 एंडला कॅपिंग आणि 3 एंडला टेलिंग. येस, व्हेरी गुड. तर आता इथे बघा, हे ची टेल लावले जातात. तर नेमकी हा ए काय? ए तुमचा आहे ॲडिनिलेट. हे तुमचं आहे ॲडिनिलेट. ॲडिनिलेट म्हणजे काय रे? ॲडिनिलेट म्हणजे काय? ॲडिनिलेट म्हणजेच ॲडिनिलिक ॲसिड. अरे तुम्ही प्यार से, कभी कभी आप लोग प्यार से साइट्रिक एसिड को क्या कहते हो? साइट्रेट कहते हो को नहीं कहते हो? बताओ। अरे कहते हो कि नहीं कहते हो? और तो फिर एडेनिलिक एसिड को आप प्यार से क्या कहोगे? क्या कहोगे बताओ? ॲडिनिलेट. हां. तो ॲडेनिलिक ॲसिड म्हणजे AMP. तुम्ही पाहू शकता AMPच्या अशा काय केल्या जातात, लाईन लावल्या जातात. अरे भली एक जो न्यूक्लियस आला, एक जो न्यूक्लियस काय करतो, असं सपोज कट करण्याचं ठरवलं. कट कटाकट कट कटाकट कट कटाकट कट कटाकट कट कटाकट. अरे कटाकट 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 करूच तर हे काय सोपं आहे का? 200 ते 300 ॲडिनिलेट रेसिड्यूज आहे, ते लावले जातात. कळलं का पण? पण हे शब्द ध्यानात ठेवा, टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरने लावले जातात. एक असते टेम्पलेट डिपेंडंट मॅनर, दुसरा असतो टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर. अरे ऐका, ऐका हो ऐका, सारे ऐका. DNA पासून जेव्हा आपण RNA बनवतो ना, DNA ची सिक्वेन्सला आपण आधार धरतो ना, म्हणजे DNA ला आपण टेम्पलेट ठेवतो, DNAच्या एका स्टँडला आपण टेम्पलेट बनवतो, त्याच्या आधारावरती आपण RNA बनवतो. अरे पण इथं इथं जो हे जे लावलं, आपण कोणाचा आधार बिधार नाही घेतला, इंडिपेंडंट रे भाऊ. टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनरने आपण काय केलं या ठिकाणी, पॉली ए टेल लावलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे NCERT काय सांगते, की 3 डॅश एंडला ॲडेनिलेट रेसिड्यूज असतात 200 ते 300, आणि दे आर ॲडेड इन अ टेम्पलेट इंडिपेंडंट मॅनर बाय विच एन्झाईम? पॉली ए पॉलिमरेज एन्झाईम. त्या एन्झाईमचे नाव ध्यानात नाही ठेवलं तरी चालेल. ना गॉनाईल ट्रान्सफरेज ध्यानात ठेवा, ना पॉलिमरेज ध्यानात ठेवा. ठीक आहे. आता हे काय केलं रे तुम्ही? एक पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पहिला प्रॉब्लेम काय होता रे? आपला HNRNA अनस्टेबल होता, तो तुम्ही काय केला? स्टेबल केला. काम खतम. आता नेक्स्ट काय करणे तुम्हाला? स्प्लायसिंग करणे. व्हॉट डू मीन बाय स्प्लायसिंग? Splicing means removal of intron. So how you will going to remove intron? To remove intron, we need one spliceosome complex. And in that spliceosome complex, we need this snRNA. त्याच्यामुळे एवढं ध्यानात ठेवा. snRNA. का snRNA लागतो आपल्याला? tRNA, snRNA. snRNA का लागतो? snRNA is required to do splicing. snRNA means what? Small nuclear RNA. What is snRNP? This is small nuclear, you know, ribonucleoprotein. You know, these are protein and some another protein.
हे एक प्रोटीन आर एन एज एक कॉम्प्लेक्स मिक्सचर आहे. त्याला स्प्लायसोझोम कॉम्प्लेक्स म्हणतो. आणि ते स्प्लायसोझोम कॉम्प्लेक्स इज रिक्वायर्ड टू डू स्प्लायसिंग. ठीक आहे. हे ध्यानात जरी नाही ठेवलं तरी चालेल, पण ॲटलिस्ट यू शुड रिमेंबर. आता तुम्ही काय केलेलं आहे, स्प्लायसोझोम कॉम्प्लेक्स काय करतो, इंट्रॉनच्या ह्या साईडला एका ठिकाणी लागतो, इंट्रॉनच्या ह्या साईडला एका ठिकाणी लागतो, आणि डायरेक्ट तुकडा काय करतो, तोडतो आणि एक्झॉनला जोडतो. एक्झॉनला जोडल्यानंतर तुम्ही पाहू शकताय इथं खाली जो तुमचा तयार झालेला आहे, तो आहे तुमचा फुल्ली प्रोसेस्ड मॅच्युअर्ड एम आर एन ए. तुम्ही इथं पाहू शकता फुल्ली प्रोसेस्ड एच एन आर एन ए और मॅच्युअर आर एन ए, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज सेकेंडरी ट्रांसक्रिप्ट दैट इज कॉल्ड एज एम आर एन ए. अभी मुझे इधर तक बताओ, इधर तक आपको कोई दिक्कत है क्या? इधर तक आपको क्लियर है क्या? यस? इथपर्यंत कुणाला काही डाऊट, डाऊट शाऊट? नो सर, क्लिअर आहे. ओके. तेजल? नाहीये सर डाऊट, क्लिअर आहे सगळं. ओके. आता इथे बघा, तुम्हाला इथं एन सी आर टीची डायग्राम दिसते. ठीक आहे. एन सी आर टीच्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकताय कॅपिंग 5 केलेली आहे. 7 मिथाइल गॉनोसोइन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. कॅपिंग इथं बघा, वर्ड कॅपिंग. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय हा एक्झॉन आहे. ठीक आहे. एक्झॉन आहे, मध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता दिस इज इंट्रॉन्स अँड स्प्लिट, काइंड ऑफ स्प्लिट आहे नाही का. स्प्लिट जीन आहे खूप ठिकाणी तुम्ही पाहू शकता. एक्झॉन 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 एक्झॉन, मध्ये मध्ये इंट्रॉन इंट्रॉन इंट्रॉन. सो स्प्लायसोझोम कॉम्प्लेक्स या ठिकाणी येऊ राहिलं आहे. स्प्लायसोझोम कॉम्प्लेक्स काय करतंय, आर एन एची स्प्लायसिंग करू राहिलं आहे. तुम्ही इथे व्यवस्थितरित्या पाहू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही पाहू शकता 3' एंडला पॉली ॲडेनलायझेशन केलं तर पॉली ॲडेनायलेशन. पॉली ॲडेनलायझेशन म्हणजे काय, बेसिकली टेलिंग. तुम्ही काय करताय, टेलिंग करताय, टेलिंग. टेलिंग, पॉली ए टेल. बघा हे सगळे नावं दिसते, पॉली ए टेल म्हणजे ए असं लावलं जातो. आणि मी तुम्हाला दाखवलं पण, तुम्ही इथं पाहू शकताय की ए असं मी लावून पण दाखवलं, तुम्ही इथं पाहू शकताय. इकडे 7 मिथाइल गॉनोसिन ट्रायफॉस्फेट लावून पण मी दाखवलं. ठीक आहे. ही झाली तुमची काइंड ऑफ काइंड ऑफ सगळ्या लाईन्स. आता व्यवस्थित बघा, मी काही तुम्हाला थोडंसं फक्त स्प्लिट जीनबद्दल एक्सप्लेनेशन करून देत आणि मी तुम्हाला काही शब्दाचा उच्चार करणार आहे. शब्दाचा उच्चार असा आहे, तुम्ही इथं पाहू शकता की द प्रोसेस ऑफ स्प्लायसिंग. जर आपण पाहतो युकॅरियोटिक सेलमध्ये, ती कुठे होती, न्यूक्लियसमध्ये होती. मोस्टली, 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 मोस्टली म्हणजे मोस्टली, मोस्टली म्हणजे मोस्टली कळलं तुम्हाला. युकॅरियोटिक जीन कशा असतात, स्प्लिट जीन असतात. पण काही एक्सेप्शन असू शकते. बायोलॉजी इज द सायन्स ऑफ एक्सेप्शन. जीन ऑफ हिस्टोन प्रोटीन एन सी आर टीमध्ये नाही दिलेलं, जाऊ दे उलट तिकडे. जीन ऑफ हिस्टोन प्रोटीन, जीन ऑफ इंटरफेरॉन, ह्या अशा काही जीन आहेत ज्या स्प्लिट नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ऑल युकॅरियोटिक जीन्स आर स्प्लिट जीन और मोस्टली युकॅरियोटिक जीन्स आर स्प्लिट जीन. टेल मी. हे ध्यानात नाही ठेवलं तरी चालेल, मला सांगा. मोस्टली युकॅरियोटिक जीन्स आर स्प्लिट जीन और ऑल युकॅरियोटिक जीन्स आर स्प्लिट जीन, सांगा. मोस्टली eukaryotic genes are split genes. येस, व्हेरी गुड. तसंच मोस्टली प्रोकैरियोटिक जीन्स आर एग्जाम्पल ऑफ नॉन स्प्लिट जीन. अगर उनमें मानो कि स्प्लिट जीन भी है, उसका स्प्लाइसिंग वगैरह कुछ नहीं होता है, तो बैक्टीरिया में स्प्लाइसिंग होता ही नहीं. याद रखना है आप सब लोगों को. ठीक है. बैक्टीरिया में स्प्लाइसिंग नहीं होता है. सिर्फ एक एग्जाम्पल है, आर्की बैक्टीरिया. सिर्फ एक एग्जाम्पल है आर्की बैक्टीरिया, क्योंकि मैंने बोला कि भाई बायोलॉजी साइंस ऑफ काइंड ऑफ एक्सेप्शन. तो आर्की बैक्टीरिया मतलब बहुत पुराना बैक्टीरिया, पुरातन बैक्टीरिया. उसके अंदर स्प्लिट जीन पाई गई है. अरे भाई, उसके अंदर स्प्लिट जीन पाई गई है, और स्प्लिट जीन अगर उसके अंदर पाई गई होगी तो उसके अंदर फिर काइंड ऑफ स्प्लाइसिंग होगा. तो स्प्लाइसिंग के लिए हमको लगते हैं कुछ आरएनए वगैरह लगते हैं, एसएन आरएनए वगैरह लगते हैं, सब कुछ लगते हैं. तो इसका अर्थ ये है कि उस टाइम पे भी, उस टाइम पे भी हम देख सकते हैं कि अगर
आरएनए अगर उस टाइम पे अगर देखते हैं कि सबसे ज्यादा काम स्प्लाइसिंग करने के लिए भी हमको एसिन आरएनए की जरूरत थी, तर उस टाइम पे भी हम देख सकते हैं कि आरएनए जो था उस बैक्टीरिया में उस टाइम पे सबसे पहले एक्चुअली प्रेजेंट था। तो ऐसा बोला जाता है कि जब सबसे पहले वाली जो सेल्स रही होगी ना, उसमें आरएनए डॉमिनेट रहा होगा, बाद में डीएनए बना हुआ होगा। तर मग असा काळ, ज्या काळामध्ये प्रत्येक सेलमध्ये आरएनएच होता सगळ्यात अगोदर, त्याला म्हटलं तर आरएनए वर्ल्ड. आणि आर्की बॅक्टेरियामध्ये जेव्हा आपण असं पाहतो की त्याच्यामध्ये पण इंट्रॉन्स, एक्सॉन, इंट्रॉन्स असे होतात. सो एनसीईआरटी आपल्याला सांगते द प्रेझेन्स ऑफ इंट्रॉन्स इवन इन आर्की बॅक्टेरिया is an ancient feature of gene and it reminds us of the past. Reminds us of the past ला काय म्हटलं तर रेमिनिसेंट ऑफ अँटिक्विटी. इट रिमाइंड्स अस ऑफ द पास्ट. ठीक आहे. दिस दिस धिस रिप्रेझेंट स्प्लायसिंग प्रोसेस, म्हणजे त्याच्यामध्ये स्प्लायसिंग पण होत होती. स्प्लायसिंग प्रोसेस रिप्रेझेंट द डॉमिनन्स ऑफ आर एन ए वर्ल्ड. डॉमिनन्स ऑफ आर एन ए वर्ल्ड काय मी तुम्हाला दाखवतो एकदम शॉर्टकटमध्ये. हे बघा, आर एन ए तुम्हाला माहिती एन्झाईम म्हणून पण काम करतो. वा 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 वा. ठीक आहे. एन्झाईम्स तुम्ही पाहू शकता रिॲक्शन्स घडवून आणण्याचं काम करतो कॅटलिस्ट. म्हणजे तुम्ही पाहू शकता सगळ्यात अगोदरच्या काइंड ऑफ गो बॅक सगळ्यात अगोदर जी सेल असेल त्या सेलमध्ये आर एन एस एन्झाईम म्हणून पण काम करत असेल. आर एन एस काय करू शकत असेल, रिॲक्शन घडवून आणू शकत असेल. आर एन एस स्प्लायसिंग पण घडवून आणू शकत होता. आर एन ए ॲडॅप्टर म्हणजे टी आर एन ए ॲडॅप्टर म्हणजे अमायनो ॲसिडला ट्रान्सफर करण्याचं पण काम करतंय. आर एन ए रायबोझोमचं स्ट्रक्चर पण बनवतंय. आर एन ए पासूनच प्रोटीन बनवले जातात आपल्याला माहिती आहे. एम आर एन ए, आर आर एन ए, टी आर एन ए सगळे मदत करतात अमायनो ॲसिडला जोडण्यासाठी. अमायनो ॲसिड जोडले तरच मग प्रोटीन बनेल ना. मग आर एन ए इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. अरे हे तर सोडा, आर एन ए पासून तुम्हाला माहिती आहे की आर एन ए पण बनतो. आर एन ए पासून आर एन एचं जर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन केलं तर तुम्हाला डीएनए पण बनवता येईल. कळतोय पॉईंट. सो तुम्ही पाहू शकताय आर एन ए काय करू शकतो. आर एन ए, एक आर एन ए एवढे सगळे फंक्शन परफॉर्म करू शकतो. एवढे सगळे फंक्शन परफॉर्म करू शकतो. पण डीएनए काय करू शकतो. डीएनए फक्त दोन फंक्शन परफॉर्म करू शकतो. डीएनए काय करू शकतो, डीएनए पासून आर एन बनवू शकतो, डीएनए पासून डीएनए बनवू शकतो. याचा अर्थ काय रे. याचा अर्थ असा आहे की सगळ्यात अगोदर जर एखादा कोणी डॉमिनंट असेल सेलमध्ये तर तो आर एन ए होता. आर-एन-ए वॉज द फर्स्ट जेनेटिक मटेरियल. ओल्ड सेलमध्ये जर पाहिलं ना, म्हणजे पूर्वीच्या सेल्समध्ये तुम्हाला फक्त आर-एन-एच दिसेल. पण ठीक आहे, त्याला म्हटलं तर आर-एन-ए वर्ल्ड. त्याला काय म्हटलं तर आर-एन-ए वर्ल्ड म्हटलं होतं. त्याला आर-एन-ए वर्ल्ड म्हटलं होतं. आर-एन-ए वर्ल्ड म्हटलं होतं. त्याला आर-एन-ए वर्ल्ड म्हटलं होतं. पण आपल्याला माहिती आहे की आर-एन-ए जो होता तो कॅटलिस्ट होता, रिॲक्टिव्ह होता, हेन्स अनस्टेबल होता. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की आता प्रेझेंट टायमिंगला जर आपण पाहिलं, प्रेझेंट टायमिंगला आर-एन-एच्या ऐवजी डी-एन-एला आपण जेनेटिक मटेरियल म्हणतो. याचा अर्थ असा नाही की आपण आर-एन-एला फेकून दिलं बाहेर, नाही. आर-एन-ए पण आहे करंट सेलमध्ये आणि डी-एन-ए पण आहे. आणि आर-एन-एने काय केलं, त्याला माहिती आहे की आपण अनस्टेबल आहे, त्याच्यामुळे त्याने काय केलं, ते सगळी इन्फॉर्मेशन डी-एन-ए टाकून दिली, जेणेकरून इन्फॉर्मेशन जी ती बदलणार नाही. आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा तो काय करेल, डीएनए पासून इन्फॉर्मेशन घेईल, परत स्वतःला बनवेल आणि नंतर स्वतः बाकीचे हे सगळे काम करेल. डीएनए इज देअर फॉर नाव करंटली डीएनए इज मेन जेनेटिक मटेरियल बट बिफोर आर-एन-ए वॉज द मेन जेनेटिक मटेरियल. सो तुम्ही इथं पाहू शकताय की डीएनए जो आहे इज इव्हॉल्ड फ्रॉम आर-एन-ए विथ केमिकल मॉडिफिकेशन. आणि आपल्याला माहिती काय केमिकल मॉडिफिकेशन आहेत. रायबोजच्या ऐवजी डिऑक्सिरायबोज आला आणि थायमिनच्या ऐवजी काय आला, युरासिल आला. म्हणजे आर-एन-ए पासून जर डी-एन-ए बनला तर युरासिलच्या ऐवजी थायमिन आला, रायबोजच्या ऐवजी डिऑक्सिरायबोज शुगर आला. आणि डी-एन-ए डबल स्टँडर्ड होता. त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की डबल स्टँड असल्यामुळं, कॉम्प्लिमेंटरी स्टँड असल्यामुळं तुम्ही पाहू शकताय जे खूप सारे चेंजेस आहेत बाय ओलिगो प्रोसेस ऑफ रिपेअर. तर तुम्ही पाहू शकता की डी-एन-एमध्ये सरासरी इतके लवकर चेंजेस होऊ शकत नाही. आर-एन-एमध्ये एखादा काइंड ऑफ, फॉर एक्झाम्पल आर-एन-ए आहे लाइक दिस, ॲडेनाईन, थायमिन, ग्वानाईन, सायटोसिन. ठीक आहे. एखादा आर-एन-एमधला जर सपोज ग्वानाईन जर सपोज डिलीट झाला, तर काय राहिलं खाली, ॲडेनाईन, थायमिन, सायटोसिन वगैरे वगैरे असं. पण तसं नाही ना. डी-एन-एमध्ये तुम्ही पाहू शकता ॲडेनाईन, थायमिन, ग्वानाईन, सायटोसिन खाली तुम्ही पाहू शकताय. ॲडेनाईन सोबत थायमिन जोडला, थायमिन सोबत ॲडेनाईन जोडला, काइंड ऑफ.
एखादं जर ग्वानाईन जरी डिलीट झालं ना, ग्वानाईन जरी डिलीट झालं तर आज थोड्याच लगेच सायटोसिन डिलीट होते. सपोज एखादा डिलीट झाला, लगेच काय केलं जातात, काही एन्झाईम्स येतात, लगेच रिपेअर करून टाकतात. रिपेअर इन द सेन्स लगेच तिथं ग्वानाईन जाऊन ॲड होतो. सो DNA कॅन रेजिस्ट चेंजेस. कळलं पॉईंट? बाय इव्हॉल्विंग अ प्रोसेस ऑफ रिपेअर. पण तसं RNA नव्हता करू शकत. देअरफोर आता करंटली DNA काय आहे आपला जेनेटिक मटेरियल आहे. तर हे आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय की का केमिकली स्ट्रक्चरली आपला DNA जो आहे तो स्टेबल आहे. हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेलं आहे. सो up to this whatever I have discussed, is it clear to both of you? Yes. Yes, sir.